अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांचे श्री स्वामी समर्थ या सेवारूपी कुटुंबामध्ये स्वामीमय स्वागत. दीपावलीच्या आगमनापूर्वी आपण सर्व सेवेकरी आई भगवती, आई लक्ष्मी, आपल्या ज्या कुलदैवता आहेत, आई तुळजाभवानी, आई अंबाबाई, आई रेणुका आणि आई सप्तशृंगी, या सर्वांना दीपावलीच्या सणानिमित्त आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आपल्या घरी आपण त्यांना आमंत्रित करायचं आहे. यासाठी लक्ष्मी प्राप्तीची म्हणजे अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मी घरामध्ये चिरकाल टिकण्यासाठी आपण कमळकट्ट्याची सेवा करणार आहोत. आता हे कमळकट्टे म्हणजे काय आहेत, तर आई लक्ष्मीसाठी आपण नेहमी कमळ वाहत असतो. प्रत्येक दिवशी आपल्याला कमळ मिळेल असं सांगता येत नाही आणि म्हणून दिंडोरी प्रणीत सर्व सेवा केंद्रामध्ये आपल्याला हे कमळकट्ट्याची माळ मिळते. 108 मण्यांची ही माळ असते आणि ही माळ श्रीयंत्र किंवा आई लक्ष्मीच्या मूर्तीभोवती आपण ठेवू शकतो. तर आज आपण बघायचं आहे ही कमळकट्ट्याची सेवा आपण काय करायची आहे. ही सेवा 13 तारखेपासून 20 तारखेपर्यंत करायची आहे, म्हणजे एकूण 8 दिवस आपण ही सेवा करणार आहोत. कमळकट्ट्यामधले 2 मणी आपल्याला प्रत्येक दिवशी लागणार आहेत, म्हणजे एकूण 16 मणी आपल्याला लागणार. 8 दिवस चालणारी ही आपली सेवा आहे. अतिशय उच्च प्रतीची आणि लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे. काय करायचं आहे पहा, रोज 2 मणी घ्यायचे, आपल्या उजव्या हातात धरायचे, देवासमोर बसून डाव्या हातात जपमाळ धरायची आणि त्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ हा जप म्हणायचा आहे. म्हणजे हातामध्ये 2 मणी असतील, डाव्या हातामध्ये माळ असेल आणि आपण आपल्या मुखाद्वारे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीनं एक माळ जप करणार आहोत. त्यानंतर त्याच पद्धतीनं म्हणजे आपले जे मणी आहेत ते उजव्या हातातच असणार आहेत, आपण एक माळ कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. आता हा मंत्र काय आहे पहा, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री महालक्ष्मे नमः. आपल्या नित्यसेवेमध्ये पान नंबर 40वर हा कमलात्मक मंत्र दिलेला आहे. हाही मंत्र आपण एक माळ म्हणायचा आणि त्यानंतर षोडशी मंत्र आहे, पान नंबर 40वर कमलात्मक मंत्राच्या खालीच हा मंत्र दिलेला आहे, हा 16 वेळा म्हणायचा. षोडशी मंत्र काय आहे पहा, ह्रीम कैल हिम हस कहिल ह्रीम सकल ह्रीम. या पद्धतीने 16 वेळा आपण 2 मण्यांच्यावर ही सेवा करायची. दररोज संध्याकाळी ही सेवा आपली सुरू ठेवायची. आता 2 मणी झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, एका वाटीमध्ये तूप घ्यायचं. गाईचं तूप घेतला तर चालेल, नसेल तर म्हैशीपासून बनवलेलं तूप घेतला तरी चालेल आणि या तुपामध्ये हे 2 मणी एका डब्यामध्ये घालून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरे 2 मणी घ्यायची, ते दोन्ही मणी आपल्या उजव्या हातावर घ्यायचे, डाव्या हातामध्ये जपमाळ घ्यायची, पुन्हा एक माळ श्री स्वामी समर्थ जप, एक माळ कमलात्मक मंत्र आणि 16 वेळा षोडशी मंत्र म्हणायचा. पुन्हा ते 2 मणी त्या डब्यात ठेवायचे. अशा प्रकारे 8 दिवस आपण ही सेवा करायची. एकूण आपले 16 मणी होतात. बरोबर 20 तारखेला आपली ही सेवा आपण हवनयुक्त करायचे. म्हणजेच काय करायचं, तर शेवटच्या दिवशी 20 तारखेला आपण गाईच्या शेणापासून बनलेली एक गौरी घ्यायची आणि त्या गौरीवर तुपाच्या सहाय्यानं ह्या सर्व मण्यांचा आपण स्वाहाकार करणार आहोत. हवन कशा पद्धतीनं करायचं आहे त्याचा व्हिडिओ आपल्याला नंतर पाठवला जाईल. या मण्यांची म्हणजेच कमळकट्ट्याच्या मण्यांची सेवा आपण सर्वजण करणार आहोत. अतिशय उच्च प्राप्तीची धनप्राप्तीची ही सेवा आहे. या सेवेमुळे वर्षभर धनधान्य याचा काहीही तुटवडा आपल्या घरामध्ये पडणार नाही आहे. सर्व सेवेकरांना विनंती आहे, ही सेवा आपण जमेल तितकी करायची आहे. सेवा करूया, सेवेकरी होऊया. श्री स्वामी समर्थ.